गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतर आपण ती पानं ठेवतो देवापुढे आणि त्याच्यावरती फळं ठेवलेली असतात आणि गुळ खोबरं आणि त्याला पाणी बिणी आपण सोडल्यानंतर त्या नैवेद्य दाखवल्यानंतर ते गुळ असा पागळून जातो. ती पानं सुकलेली असतात, ती फळं खराब होऊन जातात, उदबत्तीची थोटकं त्या प्रसादात पडलेली असतात आणि आपण ते तसंच ठेवतो. तिथं आपण काही स्वच्छता करत नाही. ती फळं जी आहेत ना ती त्या सर्व देवतांना प्रसाद म्हणून ठेवलेली असतात. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी तुम्ही उचलून बाजूला ठेवली तरी चालेल. एक पान विडा, पैसा सुपारी, खारीक खोबरं, हे सगळं तुम्ही, बदाम, हा 1 रुपयाचं नाणं, हे तुम्ही जी आपण छोटी देवता ठेवणार आहे गणपती धातू स्वरूपातला त्याच्यापुढे तुम्ही ठेवा आणि रोजच्या रोज बदलला तरी चालेल. एकदाच ठेवला आणि जोपर्यंत देवबाप्पा बसले तोपर्यंत त्याला तेच नाही दाखवायचे. तुम्ही रोज बदलू शकता आणि नाही बदलायचं तर पहिल्या दिवशी ठेवून तुम्ही ते उचलून देखील ठेवू शकता. गणपती बाप्पांपुढे ते प्रसादाला मुंग्या लागणं, भोरा लागणं या गोष्टी मात्र टळल्या पाहिजेत. नाहीतर मग बाप्पाचा प्रसाद आपल्याला कसा मिळणार? अवकृपाच होईल, नाही का?